happy birthday to you. ये जल्लत के happy birthday to you. ये सिंगत के happy birthday to you. ये जल्लत के. रुपाली वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुला आयुष्यमान भव. रुपाली तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अवनीश पाटीलला स्पेशल शुभेच्छा. प्रवीण पाटीलला शुभेच्छा. रूपा, तू आमच्या जीवनातील एक छोटीशी परी आहेस. मम्मी पप्पासाठी छोटीशी बाहुली आहेस. कधी रुसलीस, कधी हसलीस, राग कधी आलास तर माझा उपाशी झोपलीस, मनातले दुःख कधी समजून नाही दिलीस, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलीस. नवे क्षितिज, नवी पहाट, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर कायम राहो. तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो. पुढील आयुष्यामध्ये तुला आरोग्य व सुख व समाधान लाभो. रूपा, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅलो रूपा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथून पुढचे आयुष्य सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. रूपा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुझ्या पुढील आयुष्य सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो. रूपा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. रूपा, तुला वाढदिवसाचा शुभेच्छा खूप खूप. रूपा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काळजी घे. नमस्कार रुपाली दीदी, कशा आहात? मजेत. आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हाय रुपाली दीदी, कशा आहात? तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरंच आज एका अतिशय सुंदर आणि मन मिळावू अशा व्यक्तीचा वाढदिवस आहे. आज तुमची आणि माझी पहिली भेट मला आठवते. अवनीश लहान होता आणि त्याला बघायला म्हणून मी आणि डॉक्टर तुमच्या घरी म्हणजेच माहेरी आलो होतो. तुमची आणि माझी ती पहिलीच भेट होती, पण तुम्ही मात्र अगदी सहजतेने आणि मनमोकळेपणाने माझ्याशी बोलत होता. तुमचं संवाद कौशल्य इतकं सुंदर आहे की ती आपली पहिली भेट होती असं मला अजिबात वाटलं नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही अतिशय मनमोकळेपणाने वागता बोलता. तुम्ही ग्रामीण भागामध्ये शिकला आहात, वाढला आहात आणि आज हैदराबाद सारख्या सिटीमध्ये स्थायिक झाला आहात. असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषापाठीमागे एक स्त्री असते. खरंच प्रवीण दादांच्या यशामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं. जिजाऊच्या तन्मयतेने आज तुम्ही अवनीशला वाढवत आहात, त्याच्यावर चांगले संस्कार करत आहात. एक आदर्श पत्नी, एक आदर्श माता, आदर्श सून आणि आदर्श मुलगी अशा चारही भूमिका तुम्ही अगदी व्यवस्थितपणे पार पाडत आहात. शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. येणारं वर्ष तुम्हाला आनंदाचं, सुखसमाधानाचं आणि आरोग्यदायी जावं अशी सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. थँक्यू. उंबरठ्यावरचे माप ओलांडून वहिनी म्हणून घरात आलीस. एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस. मनातल्या खूप गोष्टी तुला सांगत गेले म्हणून भाऊजाईचे नाते मैत्रीचे झाले. आज आहे एक खास दिवस. आज आहे वहिनीचा वाढदिवस. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आई अंबाबाई तुम्हाला उदंड आयुष्य देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Good morning. I hope you're enjoying your special day. Wish you many, many happy returns of the day. And may God give you all the success and happiness in everything that you do. I wish you get everything in your life that your heart desires. Thanks for being such a nice friend. And have a great day ahead.
हॅपी बर्थडे, स्टे ब्लेस. लवकरच पार्टी द्या आम्हाला. हॅलो वहिनी, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाट्याला यावा. फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या आयुष्यात दरवळावा. सुख तुम्हाला खूप मिळावे, दुःख तुमच्यापासून कोसभर दूर राहावे आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा यावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कीप स्माइलिंग. आम्ही खूप मिस करते तुम्हाला. लव्ह यू. हॅलो वहिनी, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. आम्ही तुम्हाला सगळेजण खूप खूप मिस करतोय. हाय रुपाली वहिनी, हाऊ आर यू? विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. कीप स्माइलिंग. थँक्यू. ते बंधू प्रवीणदादा पाटील यांच्या अर्धांगिनी आणि आमचे लाडके भाचे अवनीश पाटील यांच्या मम्मीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे रुपावहिनी. हाय हॅलो रुपावणी, प्रथमतः तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रुपावणीच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर मी ज्यावेळेला नवीन नवीन प्रोजेक्ट करत असतो, म्हणजेच वेबसिरीज, शॉर्ट फिल्म किंवा यूट्यूबवरील ब्लॉग तयार करत असतो, ते करत असताना वहिनींचा एक चांगला सपोर्ट असतो आणि त्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग करत असतात. त्या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळं समोरच्याला ते चांगले काम करण्यासाठी चालना मिळते. तर वहिनी थँक्स, असाच सपोर्ट करत राहा. त्यामुळे आपण एक मोठी फिल्म बनवून लवकरच. आणि तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दादाने जी स्क्रिप्ट लिहिलेली आहे ती शॉर्ट फिल्मची, ती पण आपण लवकरच पूर्ण करू सगळेजण तुम्ही आल्यावर. वन्स अगेन हॅपी बर्थडे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे वहिनी. रुपा, तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्या लाडक्या सुनबाई रुपाली पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आमच्या पाटील परिवाराकडून आमच्या सुनबाईंना छोटीशी गिफ्ट. त्या सुनबाईंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. अशीच हसत खेळत राहा. तुझ्या आयुष्याला तुझी चांगली भरभराट येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आमचे मोठे बंधू प्रवीण पाटील यांच्या सुवेद्य पत्नी सौ रुपाली प्रवीण पाटील घराण्यातील लाडक्या व सर्वात मोठ्या वहिनी यांना प्रकट दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांना त्यांच्या दिराकडून ही छोटीशी भेट. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे वहिनी. यू आर सच अ ग्रेटेस्ट वहिनी ऑफ माइन. वहिनी हे खरं तर फक्त नातं झालं, पण त्याहीपेक्षा खूप जास्त आहात तुम्ही माझ्यासाठी. कधी ओरडून समजावून सांगणारी आई आहात, तर कधी खोड्या काढणारी मोठी बहीण आहात, तर कधी क्राईम पार्टनर, शेअरिंग पार्टनर, अगदी खूप चांगली ॲडवाईस देणारी एक बेस्ट फ्रेंड आहात. ननंद भाऊजेपेक्षा आपण बेस्ट फ्रेंडच खूप छान आहोत आणि हे नातं असंच फुलत राहू दे हीच अपेक्षा. ऑन युअर बर्थडे आय विश यू ऑल द हॅपीनेस अँड सक्सेस इन युअर लाईफ. गॉड ब्लेस यू. लव्ह यू. हाय फ्रेंड्स, आज आमच्या भाऊजाचा आहे वाढदिवस. तिच्यासाठी खूप लकी आणि स्पेशल दिवस म्हटले तर काहीच हरकत नाही. रुपा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. म्हणतात ना, भाऊज आणि ननंद म्हणजे भाऊजाच्या आयुष्यातील आनंद न देणारी व्यक्ती म्हणजे ननंद, न आनंद. पण आमच्या नात्यामध्ये असा दिवस आम्ही आजपर्यंत कधीच अनुभवला नाही. कारण आमचे भाऊज खूप प्रेमळ, मनमिळावू असे आहे. एक अगदी जवळची मैत्रीण, अगदी जवळची सख्खी बहीण म्हटलं तर काहीच हरकत नाही. जणू माहेरहून सासरी येताना ती आमच्या भावाच्या आयुष्यात प्रेमाची शिदोरीच घेऊन आलेली आहे. थोडे हट्टे आहे म्हणा, जोपा जोक करते. तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा रुपा. फुलासारखा सजून येतो हा दिवस तुझ्यासाठी. फुलासारखा सजून येतो हा दिवस तुझ्यासाठी. अंतरंगी रुजून येतो हा दिवस तुझ्यासाठी. आनंदाचे मेघ दाटून येतात आणि आभाळ नाहू लागत. आपल्याच मस्तीत दंग होणे सारा रान नाहू लागत. या दिवसाची हाक गेली दूर सागरावरती. या दिवसाची हाक गेली दूर सागरावरती. अन आज किनारी आली शुभेच्छांची भरती, शुभेच्छांची भरती. I hope that your birthday and beautiful, wonderful and full of love just like Rupa. रुपा, काय करालीस?
हॅपी बर्थडे बाळ. कसा आहात अवनीश? अवनीश बाळ रुपा हॅपी बर्थडे. काय करायचं बाळ? होय अवनीश बरा आहे? अवनीश बरा आहे काय? झाले तू बोल. हॅपी बर्थडे रुपा. तुला खूप खूप शुभेच्छा. तू खूप चांगली आहेस. तू सगळ्यांच्या बरोबर मिळून मिसळून राहतेस. तुला राग घमंड काही नाही. सगळे तुला सारखे. तू खूप छान आई म्हणून चांगली आहेस, पत्नी म्हणून पण चांगली आहेस, मुलगी म्हणून पण चांगली आहेस. रुपा तू सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी आहेस. तुला राग नाही काय नाही. छान आहेस. तुझा स्वभाव खूप आवडतो. आणि तू हट्टी होतीस. मम्मीला म्हणायचीस कडेवरच घेऊन कामं कर. मला तुझा खूप राग यायचा. तेव्हा तुझा मी चिमकुटा काढायची. ओठावरची मुस्कान, चेहऱ्यावरचा आनंद, स्वच्छंदी मन ही देवाने दिलेली देण सदैव अखंड राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. नावाप्रमाणे आहेस तू रूपा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रूपा. हॅलो रूपा, तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खूप खूप शुभेच्छा. तुझं पूर्ण आयुष्य पुढचं भरभराटीचं जाऊ दे आणि तुला तुझ्या पाठीशी माझा आशीर्वाद आहे. Wish you many many happy returns of the day. Stay safe, stay healthy, and wish you a very successful year ahead. हॅलो शुभाशीर्वाद. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला. रुपा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रुपा आमची खूप चांगली आहे. रुपाच्या मनात म्हणजे वाईट काही नाही. सगळे रुपाला समान आहेत. नातेवाईक, आई वडील, मावश्या, काका, सगळेजण, मैत्रिणी. रुपाचं खूप मन चांगलं आहे. रुपा सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहते. रुपा सगळ्यांच्या बरोबर शेअर करते दुःख सुख तिचं. आई म्हणून पण चांगली आहे, मुलगी म्हणून पण चांगली आहे, पत्नी म्हणून पण चांगली आहे. रुपा खूप चांगली आहे. रुपा तुला खूप शुभेच्छा. रूपा, पहिल्यांदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस जितका खास आहे तितकाच तुझा प्रत्येक दिवस असावा. तुझ्याकडे आज जितके सुख आहे उद्या याच्या दुप्पट असावं. सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येऊ आणि तुला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो हीच मनोकामना. आपले नाते जरी आत्या भाचीचे असले तरी आपल्यात जवळीक अगदी मैत्रिणीसारखी आहे. तुझा स्वभाव असा आहे की तू सर्वांना जोडून ठेवते. म्हणूनच मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये मला तुझा खूप आधार वाटला. तू रोज फोन करून सर्वांची विचारपूस करायची. त्यामुळे तू माझ्या खूपच जवळ आली आहेस आणि आपलं नातं अजून घट्ट झालं. आणि परवीनरावासारखे तुला जोडीदार मिळाले त्यामुळे तुझे भाग्यच आहे. तुम्ही दोघे एकमेकांना योग्य आहात. असेच सोबत राहा. तुम्हाला दळवी परिवाराकडून खूप खूप आशीर्वाद. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रूपा. तुला उदंड आयुष्य लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तू जीवो हजारों साल, साल के दिन हो 50,000. हैप्पी बर्थडे रूपा. हैप्पी बर्थडे रूपा. रुपा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझी माय फ्रेंड अवनीश प्रवीणरावांची काळजी घे. तुमचा संसार सुखाचा हो ही शुभेच्छा. कशी आहेस पिंकी? खूप दिवस झाले आपले काही बोलणे झालेच नाही. आज तुझा वाढदिवस. तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. हाय दीदी. हाय. लहानपणापासून माझ्यावर चिडचिड करणारी, सतत स्वतःच खरं म्हणणारी, पण तितकंच माझ्यावर प्रेम करणाऱ्या दीदीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बडबडणाऱ्या, मस्ती करणाऱ्या माझी ननंद कम फ्रेंड आणि या भावाच्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस यू विथ गुड हेल्थ अँड हॅपीनेस. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. नेहमी असेच हसत राहा अँड हॅव अ रॉकिंग बर्थडे. बाय बाय. रुपाली, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हैप्पी बर्थडे रूपा मौसी. फूलों का तारों का सबका कहना है 1000 में मेरी बहना है. खरंच
1000 शोधून न सापडणारी अशी कष्टाळू प्रेमळ एखादी गोष्ट मनात ठरवली की ती पूर्ण होईपर्यंत न शांत बसणारी अशी जिद्दी मनमिळावू सर्वांना आपलीशी आणि हवीशी वाटणारी सर्वांशी ॲडजस्ट होणारी मोठ्यांचा आदर करणारी कोणत्याही परिस्थितीत गिवअप न करता त्यातून नवीन मार्ग शोधणारी मत्तीला धावून येणारी मार्गदर्शिका स्वावलंबी एकनिष्ठ अशा माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रूपा, या 2 ओळी तुझ्यासाठी. सोनेरी किरणांनी अंगण सजावे, सोनेरी किरणांनी अंगण सजावे, फुलाच्या सुगंधाने वातावरण फुलावे, फुलाच्या सुगंधाने वातावरण फुलावे. आजच्या या शुभ दिनी जे जे तुला हवे आहे ते सर्व काही मिळावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप लाख शुभेच्छा. हाय रुपाली. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बार दिन आए, बार दिल गाए, बार दिन आए, बार दिल गाए. तुम जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू ताई, हैप्पी बर्थडे टू यू. सगळ्यांची आपुलकीने चौकशी करणाऱ्या आमच्या बडदारे घराण्याच्या लाडक्या रूपवती सौंदर्यवती कन्येला प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे दिदे. हॅपी बर्थडे. हा दिदे, तू हॅपी बर्थडे म्हणू. सरस मान बाळ दो. हॅपी बर्थडे. बर्थडे तू. हॅपी बर्थडे अत्तू. हॅपी बर्थडे अत्तू. आम्ही तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवला आहे. विथ लव, एन्जॉय. Happy birthday to you. Happy birthday. तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है. सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का तारों का सबका कहना है. तारों का चमकता गहना हो, फूलों की महकती वादी हो. उस घर में खुशहाली आए जिस घर में तुम्हारी शादी हो. तारों का चमकता गहना हो, फूलों की महकती वादी हो. उस घर में खुशहाली आए जिस घर में तुम्हारी शादी हो. ये फूल तुम्हारे जेवर हैं, ये चांद तुम्हारा आईना. तुम जब ऐसे शर्माती हो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रुपाली. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to dear one. Happy birthday to you. From good friends and true, from old friends and new.
you many many happy returns of the day. Many happy day. Stay happy and healthy. Stay happy and healthy. Bye bye. Bye bye. Love you. Love ya. हॅपी बर्थडे रूपा. हॅलो रुपू दीदी, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि या कोरोनाच्या काळात तुझी जिजूंची आणि मम्मीची काळजी घे. बर्थडे निमित्त पुरणपोळीचा बेत कर, मी येतो जेवायला. हॅपी बर्थडे रुपाली दीदी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅलो दीदी, हाय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी. रुपाताई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Hi Rupa Didi, happy birthday and have a nice day. Hi Rupatai, how are you? Wish you many more happy returns of the day. I hope your birthday is so amazing and wonderful day. All your dreams comes true. All success in your life. Keep smiling. And once again, happy birthday my cute, sweet, lovely Rupatai. Take care. Bye. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday Rupa Maushi. Happy birthday Rupa दीदी. आज माझा बर्थडे आहे, त्यामुळे मी केक खायला येऊ का? काकी, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमच्या बडी मम्मीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लाडकी लेक रूपा हिला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आयुष्यातील सर्व सुखे तुला मिळावीत हीच आई महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे रुपाली, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. गणितची आठवण आली की तुझी खास आठवण येतेच येते आणि खूप छान वाटतंय आपल्या गावचं कोणीतरी इथं आहे याचं. ये घरी. रुपाली, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हाय रुपाली बळदारे, have guessed me. I have phoned you to give best wishes. Many happy returns of the day. God bless you. वाढदिवसाच्या साधना परिवारामार्फत रुपाली तुला हार्दिक शुभेच्छा. Rupali madam, seems long back, but still it's okay. On today's occasion, God's blessings and our all very best wishes are with you for your happiest birthday, for your safe life, for your prosperous life, and for your entire forthcoming well future. Yes, have a nice ahead and thank you very much. God bless you all. Hi ma'am, wish you many happy returns of the day. I hope मला ओळखलं असेल तुम्ही. Hi ma'am, wish you many happy returns of the day and thank you so much. तुम्ही एवढं आम्हाला छान पद्धतीने शिकवलं, प्रेमाने समजवलं आणि आम्ही खूप लकी आहेत की आम्हाला तुमच्यासारखे टीचर आम्हाला भेटले आणि तुम्ही आम्हाला ऑलवेज एका फॅमिली सारखं ट्रीट केलं. त्यामुळे खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुम्ही सेफ राहा, तुमची फॅमिली सेफ राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. हाय मॅम, मनोहर हियर. माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात, काही चांगले, काही वाईट, काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमच्या मनात घर करणारे. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगताना लाभली त्यातले एक म्हणजे तुम्ही आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मॅडम, कॉलेजमधला किस्सा आठवला म्हणून सांगतो. जेव्हा पण मार्क्स कमी पडतात तेव्हा तुम्ही एकच वाक्य म्हणायचा, मनोहर चांगला अभ्यास कर, नाहीतर मी काकांना भेटायला मिल्क आईस्क्रीम जवळ येणार. मी पण हार्दिकच राहते. लक्षात. दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. आकाश गुरले तुम्ही साहजिकच ओळखला असणार, कारण की क्लासमध्ये दंगा करणारा पोरगा आणि भगवान, सुशांत आणि आकाश गुरले 3 मस्तीकर पोरही तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही आम्हाला गाईडलाईन दिलात आणि टेलिमेटिक्स हा आवडता सब्जेक्ट शिकवायला होतात. You are the only one teacher who is speaking continuously in English, so it is very challenging to understand the concept.
पण तरी पण त्यातून तुम्ही आम्हाला गाईडलाईन दिलं आणि वेळोवेळी मार्गदर्शन करून सब्जेक्टमध्ये मार्क्स कसे घ्यायचे ते शिकवलं, त्याबद्दल खूप थँक्स. And as you know, I got 84 marks in telematics, and everyone is shocking how Akash can get a marks. Because of you only, you guided me many things. So thanks a lot for it, and once again wish you many happy returns of the day. Hello, hi Rupali. Wish you many happy returns of the day. Stay happy, be happy, and keep smiling. तुला आठवतं आपण श्रीरामपासून फ्रेंड आहोत, and we are one of those friends जे खूप नाही भेटत, but actually they are connected by heart. And तू माझी अशी फ्रेंड आहे जेव्हा मला काही इश्यूज असतील, I just contact you and you have a solution for every problem, and that solution is always positive. So thank you for being part of my life, and thank you for being my friend. Happy birthday. Thank you. Bye. हाय रुपी, तसं तुझ्याबद्दल काय सांगायचं, तू गड इंग्लज कर, त्यातच सगळं येतं. पण तशी तू प्रेमळ, लाडकी आमच्या सगळ्यांची, सर्वांच्यात मिळून मिसळून राहणारी अशी आमची रुपी. तसं म्हणजे प्रेमळ वगैरे ठीक आहे, पण त्या नाकाच्या शेंड्यावर राग पण भरपूर असतो. म्हणजे त्या चिडचिडेपणाचा काही भरोसा नाही. आणि म्हणूनच बहुतेक म्हणजे कधी जर मैत्रिणीला गरज पडली तर मदतीचा हात तर करत पुढं असतोच, पण तेवढ्याच हक्कानं ठसकावून बजावणारी पण आहे. आणि अशा या माझ्या प्रेमळ आणि थोडीशी रागीट अशा या माझ्या मैत्रिणीला भरपूर वाढदिवसाच्या शुभेच्छा. एन्जॉय युअर डे, ॲक्च्युली अ इयर अहेड, and have blast. Hi Rupali, this is Rima. I hope you have a great day today and the year ahead is full of many blessings. Once again, wish you many happy returns of the day. Hi Rupali, wish you many happy returns of the day. I just want to wish you good luck, health, wealth and happiness. God bless you dear. हाय रुपाली, हॅपी बर्थडे. तुझ्याबद्दल असं काही बोलायचं ना, ते 2-3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये काही होणार नाही. पण एक फक्त शाळेतला किस्सा सांगते की जे तू सगळ्यांना सांगायचीस. हे माझं आडनाव बडतारे का आहे की आमचे आजोबा सगळ्यांचे दारं बडवायचे, सो आमचं आडनाव बडतारे. फक्त एवढ्या एका गोष्टीवरून मला खूप अजूनही हसू येतं. आणि अजून एक गोष्ट, नवऱ्याला जरा कमी त्रास दे. वन्स अगेन हॅपी बर्थडे, मे युअर ऑल ड्रीम्स कम ट्रू. बाय. हाय रुपी, हॅपी बर्थडे. माझ्या खूप नाजूक, सुंदर आणि अत्यंत गोड मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रवीणच्या प्रेमळ विनंतीला मान देऊन मी तुझ्यासाठी हे 2 शब्द बोलतीये, ते तू गोडच मानून घे, कारण की तू गोडच आहेस. तर भुभुसाली, मुक्ती, माकडी अशा अत्यंत प्रेमळ शब्दांनी मला आपलंसं करणाऱ्या माझ्या या मैत्रिणीला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. तू माझ्यासाठी मी डाऊन असताना मला चार्ज करणारी बॅटरी आहेस. त्यामुळं तू सतत चार्ज रहा, अशीच रहा, मस्त रहा, खुश रहा, स्वस्थ रहा. हॅपी बर्थडे रुपी, लव यू. हॅलो, आमची हॉस्टेलमधली खूप लाडकी मैत्रीण रुपाली, आत्ता सौ रुपाली बडदारे पाटील. तर ही आमची हॉस्टेलमधली अगदी लाडकी मैत्रीण, एकदम सदैव हसमुख आणि डोकं एकदम शांत. पण जर तिचं डोकं फिरलं तर ती डायरेक्ट धूम मचाले धूम करत मुंबईवरून कोल्हापूरलाच गेली लेकाला भेटायला, असं तिचं डेटर्मिनेशन आहे. आणि अजून पण काही गोष्टी तिच्या स्पेशल आहेत, जसं की गडिंग्लज स्पेशल मराठी, चक्कीत जाळ आणि डोक्यात शिट्ट्या, अशी आमची फेवरेट मैत्रीण जिचं नाक जरा तिला जास्त प्रिय आहे ती. तर आणि तिने असं ठरवलेलं आहे की आपल्या वाढदिवसाला कॅलेंडर किती पण बदलू दे, वर्ष किती पण पुढे जाऊ दे, आपण 21 वर्षाचंच दिसायचंय.
ते काय वर्ष आपण वाढू द्यायचं नाही. अशा आमच्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅव अ ग्रेट इयर अहेड. आणि सगळ्या हैदराबाद मधल्या लोकांना पण आपलं गडिंग्लजचा मराठी शिकवून ये. बेस्ट विशेस. हाय रुपाली, इट्स युअर बर्थडे. हॅपी बर्थडे डिअर. कशी आहेस ग? खूप दिवस झाले ना आपण सगळे भेटून. आपले स्कूलमधले सगळे मजेशीर दिवस आठवतात मला. आपले ग्रीन हाऊस टीम, रचनी, तू आणि मी किती मस्त मजा करायचं स्पोर्ट्सच्या वेळेला. स्पोर्ट्स कमी आणि दंगा जास्त असायचा आपला. खूप आठवतात ते सगळे मजेशीर दिवस. चल एन्जॉय कर तुझा बर्थडे. हॅपी बर्थडे वन्स अगेन. बाय. Hi Rupali, happy birthday to you. On this special day I want to wish you in Telugu. జన్మదిన శుభాకాంక్షలు రూపాలి. హృదయపూర్వక జన్మదిన శుభాకాంక్షలు. ఐ నో యూ కాంట్ అండర్స్టాండ్ దిస్, బట్ ఆస్క్ సమ్వన్ టు ట్రాన్స్లేట్ ఇట్, ఓకే? నీతో వాకింగ్ చేయడం, నీతో షటిల్ ఆడటం, నీతో చిట్ చాట్, అన్నీ ఎవ్రీథింగ్ నాకు హ్యాపీ మెమరీస్. అండ్ నేను ఎప్పుడూ గుర్తుపెట్టుకుంటాను అవి. జస్ట్ కొద్ది రోజులే ఉన్న నువ్వు, నీతో ఫ్రెండ్షిప్ చాలా షార్ట్ స్పాన్లోనే నాకు బాగా అటాచ్ అయిపోయావు. అండ్ నాకు వచ్చే డౌట్స్ అన్ని క్లారిఫై చేయటం, నీ బ్యూటిఫుల్ స్మైల్ తోటి నాకు యూ మేక్ మీ ఫీల్ సో గుడ్. అండ్ ఆల్వేస్ రిమెంబర్ యూ. అండ్ ఇంకా నీ గురించి చెప్పాలంటే చాలా ఉన్నాయి, కానీ ఇప్పుడు ఏం గుర్తుకు రావట్లేదు. సడన్గా అంటే గుర్తుకు రావట్లేదు. బట్ నువ్వు నీ బర్త్డేని ఎంజాయ్ చేయాలని, ఇలాంటి బర్త్డేస్ చాలా జరుపుకోవాలని అని కోరుకుంటున్నా. అండ్ షైన్ ఆన్. హ్యావ్ ఏ వండర్ఫుల్ ఇయర్ అహెడ్. హ్యాపీ బర్త్డే వన్స్ అగైన్. हाय रुपा, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आजच्या दिवशी मला तुझी आठवण झाली, म्हणून एक मला तुला छोटीशी आठवण सांगायची आहे. ती म्हणजे की तू लहान होतीस, मीही लहान होती, आणि शार्वरी दवाखान्यात असल्यामुळं तू व पिंकू माझ्याकडे राहायला होता. मग जेवताना हट्ट करायचा की चपाती खायची आहे मला ताई, मला भात नको. मग ताई काय करायची, पहिला भात वाढायची, नंतर चपाती वाढायची. हळूच ती पहिला हसत हसत चपाती, तायडी तायडी चपाती म्हणायचा आणि तो हट्ट पुरवून घ्यायचा. नंतर दरवर्षी जेव्हा गॅदरिंग असायचं तेव्हा आपण मनीषाताईकडे यायचं आणि मस्त मेकअप करून घ्यायचा आणि गॅदरिंगला घेऊन जायचं मला. आणि मग आपण गॅदरिंग करायचं आणि गॅदरिंग झाल्यानंतर मस्त वेगवेगळ्या पोजमधले फोटो काढायचे. ते अजूनसुद्धा तुझ्याकडे आहेत की ते पोजमधले फोटो मनीषाताईने काढलेले, आणि ते फोटो काढायचे आणि मस्त धमाल करायचो आपण. म्हणून आज आठवण झाली तुझ्या वाढदिवसानिमित्ताने तुला विश करण्यासाठी मी तुझ्या समोर आहे. तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅव अ गुड डे. तुझ्या मैफिलीचे गीत व्हावे, सूर तुझ्या मैफिलीचे दूर दूर जावे. तुझ्या पुढे ठेंगे व्हावे त्या उंच अंबराने, साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने. बागडावे तू नभी उंच उडावे तू, बनवून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा रूपा. आज तुझा वाढदिवस आहे, खूप एन्जॉय कर. अँड आपल्या आठवणी सांगायच्या झाल्या तर लहानपणी तर आपण खूप धमाल केली आहे. ताईचा बर्थडे असो, आपला बर्थडे असो, मग कुठल्या पाहुण्याकडे जायचं असो, आपण दोघी सोबत गेलो आहोत. तुला आठवतं आपण दोघींनी ड्रेसेस सुद्धा सेम चॉईस केलेत लहानपणापासून. जसं मामांच्या लग्नात आपल्या दोघींचा सेम हम आपके हेकोनवाला घागरा होता. मग दयू मामांच्या लग्नात सेम कलर्स डिफरंट बट पॅटर्न सेम असायचे. असं आपण पॅटर्न फॉलो करायचो. आणि तू माझ्यापेक्षा मोठी आहेस 11 महिन्यांनी, तर मला खूप भारी वाटायचं माझ्यापेक्षा कोणतरी मोठी बहीण आहे.
आणि तुला आठवतं आपण दोघी मारामाऱ्या करायचो, साधी सुधी नाही, केस ओढून ओढून मारामाऱ्या करायचो, थड्यानी खेळायचो, चल्लसाट खेळायचो. ह्या सगळ्या बारक्या गोष्टी ज्या आजकालची मुलं मिस करतात त्या आपण खूप एन्जॉय केले. बेडशीटचं घर बांधून खेळायचो, मग मामांकडे जायचं झालं तर सोबतच जाणार, दोघी सोबतच झोपणार. आणि एक गमतीचा विषय म्हणजे तुला आठवतं मी खाली पडेल म्हणून तू कडेला झोपलेलीस बेडवरती, आणि सॉरी तसं नाही झालं, उलट झालं. तू खाली पडतेस म्हणून मी कडेला झोपलेले बेडवरती, आणि शेवटी काय झालं, तू लाथ मारून मला पाडलंस. म्हणजे पडले तर आहेच, तर म्हणजे ते कधी कधी खूप आठवतं आणि खूप भारी सुद्धा वाटतं. आणि आत्ताचं सांगायचं झालं तर तू खूप मॅच्युअर्ड आहेस, खूप मिसळून राहणारी आहेस. मला खूप आवडतं तुझ्याशी बोलणं, गप्पा मारणं. एकंदरीत तुझा सहवास कोणालाही भेटला तर ते माणूस एन्जॉयच करेल, क्रिएटिव्ह राहील, ते माणूस सुद्धा एनर्जेटिक राहील, बिकॉज तू तशी आहेस. आणि तुझ्यासोबत जिजूंची साथ तर आहेच, आणि ह्या सगळ्याचं क्रेडिट म्हणजे हे प्लॅनिंग जिजूंचं आहे, तर जिजूंना पण हॅट्स ऑफ. आणि ओव्हरऑल तुम्ही दोघं छान राहा, फ्युचरसाठी तुमच्या बेस्ट ऑफ लक. आणि तू पण म्हणजे अशीच राहा, मिळून मिसळून राहा, काही हो लाईफमध्ये, तू हसत राहा, सुखी राहा. आणि आपण सगळे दुबईला जाणार आहोत एक ना एक दिवस, हे प्लॅन फिक्स आहे, हे लक्षात ठेव. आणि खूप छान राहा. बाय, दॅट्स इट. हॅलो, रुपाली आणि मी. आमची सर्वप्रथम भेट श्रीराम पॉलिटेक्निकमध्ये झाली. खरं तर आम्ही फक्त एकच वर्ष सोबत होतो, पण त्या एका वर्षाच्या सोबतीत आमची मैत्री इतकी छान जमून आली की आम्ही एक वर्ष खूपच धमाल मस्ती केली. कॅन्टीनमध्ये, नंतर गॅदरिंग एन्जॉय केलं सोबत, मुंबईची लोकल इकडे तिकडे फिरणं, खूप मस्ती केली. खरं तर रुपालीचा स्वभाव खूप शांत, समंजस, आणि म्हणूनच सर्व टीचर्सची आमच्या डिपार्टमेंटमध्ये आणि स्टुडंटची सुद्धा आवडती टीचर होऊन गेली होती लवकरच. तिचं कसं, जे दिलेलं काम खूप चोखपणे करायचं आणि दिलेल्या वेळेत पूर्ण करायचं, एकदम व्यवस्थितपणा तिच्या सगळ्या कामामध्ये. आणि त्या मानाने मी खूप वेंदळी, त्यामुळे ती मला नेहमीच रागवायची, असं करते तसं करू नको, हे असं करते तसं करते. पण खूप छान आमचं जमून आलं. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. काय म्हणतेस अजून? हैदराबाद कसं आहे? हैदराबादला करमतं का मग? ये एकदा भेटायला, परत जुने दिवस एन्जॉय करूया. एकच वर्ष सोबत होतो, पण तरी आयुष्यभर लक्षात राहतील एवढे गोड क्षण आम्ही अनुभवले आहेत एका वर्षामध्ये. अशी माझी लाडाची मैत्रीण रुपाली, तिला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. हाय रुपी, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. तर आपण बरेच दिवस झाले एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, पण भेट आपली झालेली नाही आहे. आणि आज सपनाचा फोन आला ॲक्च्युली की ती म्हणली की तुझ्या आठवणींचा 1 ते 1.5 मिनिटाचे व्हिडिओ पाठवून दे. पण मी विचार करत राहिले, कालपासून मी विचार करते 1 ते 1.5 मिनिट फक्त. आमच्या आठवणी एवढ्या आहेत, म्हणजे आपण जर का एकत्र भेटलो तर 1 ते 1.5 तास सोडूनच द्या, पण 1 ते 1.5 दिवस तरी आपल्या आठवणींना पुरेल की नाही मला जरा शंकाच वाटते. तर तुझ्याबद्दल सांगायचं म्हणजे कुठून सुरुवात करू, कुठून सांगू, असं मी कालपासून माझ्या डोक्यात अनेक आठवणी तुझ्या, आपल्या शाळेच्या, आपल्या सगळ्या मैत्रिणींच्या माझ्या डोक्यात सतत फिरत आहेत. आपण KG पासून एकत्र आहोत. LB टीचरांच्या क्लासमध्ये आपण एकत्र होतो. त्यावेळेला असणारे LB टीचर आपल्याला अनेक विषय सांगायचे, अनेक गोष्टी सांगायच्या. त्याने आपल्याला एक शिकवलं होतं की कोणी आजारी असेल तर त्या प्रत्येकाच्या घरी, मला आठवतं आपण तो 4 रुपयाचा त्यावेळेला मिळायचा तो पार्ले बिस्किटचा पुडा घेऊन आपण सगळ्या मैत्रिणींना, कोण आजारी असेल तर त्यांच्या घरी त्याला भेटायला जायचो. त्यानंतर आपण जास्त क्लोज आलो ते आपण हायस्कूलला आल्यानंतर, आय थिंक 5th-6th स्टँडर्ड नंतर, कारण का तेव्हा आपले हाऊस केले होते आणि आपण सगळे एकत्र एका ग्रीन हाऊसमध्ये होतो. तू, मी आणि पूजी, म्हणजे आपल्या क्लासमधले बरेच जण होते, पण त्यातल्या त्यात आपल्या तिघींच्या जास्त आठवणी माझ्या मनात स्टोअर झालेल्या आहेत कदाचित. तर मला आठवतंय की प्रत्येक वर्षीच्या जो आपला गॅदरिंग असायचं किंवा जे काही प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी असायचं, तर त्यावेळेला आपला चाललेला धिंगाणा
स्पोर्ट्समध्ये तू ऑब्व्हियसली तू तर सगळ्याच क्षेत्रात पुढे होतीस. तू अभ्यासात हुशार होतीस, तू स्पोर्ट्समध्ये होतीस, तू स्पीचमध्ये असायचीस, तू डान्समध्ये असायचीस. अँड आय रिमेंबर तू योगामध्ये सुद्धा होतीस तेव्हा. म्हणजे योगामध्ये सुद्धा तुझं छान इन्व्हॉल्वमेंट होती, तुला छान त्याच्यातली एक गती होती. मला आठवतं आपल्या स्कूलमध्ये एक योगाचा एक प्रोग्राम खायला ठेवला होता आणि तुला स्टेजवरती बोलवलं होतं जस्ट टू शो म्हणजे परफॉर्म करायला योगा, आणि तुला बघून बाकीच्यांनी आम्ही फॉलो करावं अशा पद्धतीचं ते एक होतं. मीन्स त्यावेळीपासून आय जस्ट रिमेंबर की ही अशी रुपी की ती सगळ्या फील्डमध्ये शी इज ॲट द टॉप. म्हणजे अभ्यासात तर आहेच, इलॉक्युशनमध्ये होतीस, हँड रायटिंगमध्ये होतीस. तुझ्यामुळे आम्हाला बालोपासना कळाली. म्हणजे अध्यात्मामध्ये सुद्धा तुझी प्रगती आहे, करिअरमध्ये आहे. म्हणजे तू इंजिनिअरिंगला गेलीस, ऑब्व्हियसली क्लासमध्ये तर तू पहिल्या 2-3 रँकमध्येच असायचीस, तर तेही तुझं आहे. शिवाय आय गेस बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीजमध्ये तू पुढं असायचीस. आणि अँड आय एम शुअर की आताही तुझं तसंच आहे. तू मग ते एक आई म्हणून असेल, एक मैत्रीण असेल, एक मुलगी असेल. हाय रुपाली, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. कशी आहेस तू? तुझ्याबद्दल जर स्वीटेस्ट मेमरी सांगायच्या असतील तर त्या आपल्या 11-12च्या आहेत, जेव्हा आपण बेंचमेट्स होतो आणि आपल्याला बराच टाईम एकत्र स्पेंड करायला मिळायचा. पुढे मागे सपना स्नेहाही असायच्या आणि खूप मजा आली तेव्हा. आणि लकीली लग्नानंतरही आपण मुंबईत जवळजवळ राहत होतो, कळवा आणि ऐरोळी, आणि त्यामुळे खूप भेटता आलं. पण मुलं लहान असल्यामुळे इतका टाईम स्पेंड करता आला नाही, पण जो पण टाईम होता खूप छान होता. आणि मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा होप की आपण अशी लांब ट्रिप्स काढू, लेह लडाख टाईप्स. होप आपण काढू. आणि तुझा पुढचा बड्डे यायच्या अगोदर प्लीज नक्की ये गडिंग्लजला आणि आपण मस्त पार्टी करू. जी आपली 15-20 वर्षाची मैत्री आहे ती अशीच कायम टिकून राहू दे आपण म्हाताऱ्या होईपर्यंत. एन्जॉय युअर डे. हॅपी बर्थडे. हाय रुपी, कशी आहेस? मस्त ना? तशीच राहा. रुपाली म्हणजे माझी सगळ्यात खास मैत्रीण, माझी बेस्ट फ्रेंड, आणि माझी हॉस्टेलपासून आय मीन कॉलेजपासूनची बेस्ट फ्रेंड. हॉस्टेलमध्ये असताना मला तुझा एक गुण फार आवडत होता, तो म्हणजे हिशोबीवृत्ती आणि बऱ्याच गोष्टी जपून ठेवणे. या म्हणजे तूच करू शकतेस. आय मीन कोणतीही गोष्ट हॉस्टेलमध्ये असताना ती कोणाकडे मिळेल तर रुपालीकडे नक्की मिळेल असं होतं गणित. आणि फॉर एक्झाम्पल फोटोज तुझ्या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच असणार ते फोटोज. कुठल्याही प्रोग्रॅमचे, फंक्शनचे तुझ्याकडेच मिळू शकतील. अशा बऱ्याचशा गोष्टी. आणि तू म्हणजे एक फ्रेंडशिप बँक आहे असं म्हणू शकते मी, ज्याच्यामध्ये बरेच तुझे म्हणजे भरपूर तुला मित्रमैत्रिणी आहेत. कारण तुझ्या प्रेमळ, लागवी, बोलक्या स्वभावामुळे की जे ते सर्वजण मला वाटतं सर्व गोष्टी तुला सांगतात आणि तू ऐकून घेतेस. मेन अंडरस्टँडिंग नेचर आहे आणि तिथे तुझ्या त्या बँकेत ते सेफ आणि स्टोअर असतात. आय मीन तुला बऱ्याच गोष्टी आठवणीत देखील राहतात, मेमरीज. आणि एक जलसी आहे तुझ्या बाबतीत मला की हो माय गॉड, तुझे फोटोज मस्त येतात. तुझी स्माईल एक दिलीस म्हणजे झालं. हो, खूपच सुंदर फोटोज येतात तुझे. आणि तशीच तू आतून बाहेरून सुंदर राहा आणि आहेस अजून सुंदर हो. आणि तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, भावी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील येतील सर्व तुझ्यासाठी येणारे वर्षही आरोग्यदायी, समाधानकारक आणि सुखी असायची इच्छा आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. हाय रुपी, हॅपी बर्थडे. आणि तुझ्यासाठी एक स्कूलमधलं सॉन्ग, आपलं फेवरेट नेहमीचं. हॅपी बर्थडे टू यू,
Happy birthday to you. Happy birthday, dear Rupi. Happy birthday to you. From old friends and new. From old friends and new. May good Lord go with you and happiness to you. Happy birthday. आता तुझ्याविषयी थोडंसं काहीतरी बोलायचं आहे. काय बोलू तुझ्याविषयी? असं काही नाही आहे माझ्याकडे तुझ्याविषयी काही सांगण्यासारखं, तरी पण थोडंसं सांगते, तुझी इच्छा आहे म्हणून. तर काय सांगायचं, आपल्या दोघींच्या आठवणी खूप 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 साऱ्या आहेत. आता या एवढ्याशा व्हिडिओमध्ये मला सांगता येणार नाही, पण काही सुखद आठवणी सांगते. तू, मी आणि दीदीने स्पेंड केलेले कोल्हापूरमधल्या आठवणी आपल्यासाठी, आपल्या दोघींसाठी पण खूप अविस्मरणीय आहेत आणि खूप सुंदर आहेत. त्यातली एक आठवण म्हणजे, आठवण म्हणणार नाही मी, की तुला ज्या काही वाईट सवयी लागलेल्या आहेत त्या सगळ्या माझ्यामुळे लागलेल्या आहेत. एक एक्झाम्पल देते की 5 मिनिटानंतर उठव म्हणून डायरेक्ट सकाळी उठणे, त्या एका सवयीमुळे तू अख्खं इंजिनिअरिंग तसं घालवलंयस. आणि बऱ्याच काही आपण ते चोरून चहा पिणं, मागच्या रस्त्याने फिरायला जाणं आणि एकाच डब्यात जेवणं, खूप 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 आठवणी आहेत. ह्या झाल्या फक्त कोल्हापूरच्या. आणि स्कूलमधल्या तरी आता मला सांगता पण येणार नाही कितक्या साऱ्या आहेत. आणि चिडकी रुपी, तू खूप चिडतेस आणि मला सारखं म्हणतेस की सप्पी चिडते. तर एक सांगते की तुला माहीत आहे पण मला सांगावं लागतंय की यू मीन अ लॉट टू मी. तुला हे सगळं माहीत आहे पण तू वारंवार भांडतेस, कॉल करत नाही वगैरे. काही कारणास्तव कॉल करता येत नाही, पण तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. यू आर इरिप्लेसेबल. तुझं इम्पॉर्टन्स माझ्या आयुष्यात पहिल्यापासून होतं, आहे आणि राहणार. कॉल केलं नाही यावरून ती गोष्ट बदलत नसते. यू आर मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन माय लाईफ. तुला माहीत असू दे, मला सांगावं लागू नये. आणि तुझ्या बर्थडेसाठी मे यू गेट एव्हरीथिंग यू वॉन्ट. तू खूप स्ट्रगल केलेलं आहेस. तुझं प्रेम प्रवीणविषयी, अमनीशविषयी मला खूप आवडतं, ते तसंच राहू देत. आणि तुला सर्व 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 काही मिळू देत. थोडंसं चिडू नकोस. आणि मला चिडकी म्हणते, स्वतः चिडकी आहेस. आणि कधीच माझ्यावर राग करू नकोस. कॉल वगैरे केला नाही तर समजून घे. अँड आय लव्ह यू अ लॉट अँड यू नो दॅट. वन्स अगेन हॅपी बर्थडे. हाय रुपी, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. प्रकट दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. रुपी, यू हॅव व्हेरी स्पेशल प्लेस इन माय लाईफ. तू माझी सगळ्यात खडूस फ्रेंड आहेस. सॉरी, मजाक करत होते. यू आर माय बेस्ट फ्रेंड डिअर, यू नो दॅट. इनफॅक्ट तू ज्या कोणाशी बोलतेस त्यांची बेस्ट फ्रेंड होऊन जातेस. तुझं नेचरच असं आहे आणि तू सगळ्यांना आपलंसं करून टाकतेस. दॅट्स युअर बेस्ट क्वालिटी डिअर. आय नो प्रवीण पण याच गोष्टीवर भाळणार असेल. रुपी, आय मिस आवर कॉलेज डेज अँड रूम डेज. आय विश आपण ते डेज परत रिक्रिएट करू शकू, ॲटलीस्ट फॉर फ्यू डेज. देन आपण आपली बॅचलर लाईफ परत एन्जॉय करू. ऑफकोर्स नॉट विथ किड्स अँड हजबंड. बाय द वे, काय स्पेशल प्लॅन आहे आज मग? प्रवीणने एवढं सगळं सरप्राईज प्लॅन केलंय त्याच्यात तुझ्यासाठी. यू आर व्हेरी लकी डिअर. I wish you get all the happiness and love in your life. Once again, वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आजचं स्पेशल डे तू प्रवीण आणि अमनीश बरोबर एन्जॉय कर. आपण नंतर बोलू. बाय, हॅव अ नाईस डे. एन्जॉय युअर डे. Hi Rupa. So through this video, this is a special surprise for you. I would like to tell you that from first year ते आत्तापर्यंत आपण एकत्र आहोत and you have been always there for me Rupa, in my all ups and downs. So first of all, thank you so much for always being there, and I really feel very lucky to have a friend like you in my life. So and actually the only best thing happened to me in my college life, and I really mean it. Yeah. So yeah, today is your birthday, so wish you very happy birthday. Stay blessed, have blast, take care. See you soon. आम्हा सगळ्यांना बड्डेला आठवणीने फोन करणारी आणि एस्पेशली मला सगळ्यांच्या बड्डे आठवण करून देणारी माझी जिवलग मैत्रीण रुपी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लवकर या हैदराबादवरून गडिंग्लजला. बाय बाय. Hi Rupali, wish you many many happy returns of the day. May God bless you with all that you desire. If not, at least your husband's credit card pin. Happy birthday Rupali, wishing you a very happy birthday. Many more to come. Enjoy your day. हॅलो रुपाली. हॅलो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुख शांती समाधान धन ऐश्वर्य यश विद्या प्रतिष्ठा लाभू दे.
तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उगवलेला सूर्य तुम्हाला सुख शांती समृद्धी देव आणि येणारे असेच दिवस सगळे हर्षभरीत जावो. तुमच्याकडून बरेच काही शिकायला मिळालं. नात्यामधील प्रेमळपणा तुमच्याकडून शिकायला मिळाला. तुम्ही खूप हुशार आहात. तुम्ही काहीतरी वेगळं करून दाखवाल असं आम्हाला वाटतं. या शुभ दिनी तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत. हाय वहिनी, हॅपी बर्थडे. तुमच्याबद्दल बोलताना शब्दही कमी पडतील. तुम्ही नेहमीच मला एक चांगली मैत्रीण म्हणून माझ्या चांगल्या वाईट वेळेमध्ये खूप छान सपोर्ट केलात. तुम्ही मुंबई सोडून हैदराबादला गेलात. खरंच मी तुम्हाला खूप मिस करते आहे. आपण सगळेच फंक्शन सोबत अटेंड केले. आताही सोबतच आहोत. सो आज तुमचा वाढदिवस. हसत राहा तुम्ही सदैव करोडोंच्या गर्दीत. चमकत राहा तुम्ही हजारोंच्या गर्दीत. जसा सूर्य चमकतो आकाशात तसेच उजळत राहा तुम्ही तुमच्या आयुष्यात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी. हॅपी बर्थडे डिअर वहिनी साहेब. वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू गॉड टू गिव्ह सच अ वंडरफुल लवेबल इनोसेंट नॉट इनोसेंट but Rajkarni Vaini to us, and thanks to Praveen also, because of him only we got such a supportive and adjustable person in our life. खरं सांगायचं झालं तर खरंच तुमचा स्वभाव खूप छान आहे आणि स्पेशली माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमचं चिडणं माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. अँड जसं टॉम जेरीची भांडणं आहेत तसं आपली बऱ्याचदा भांडणंसुद्धा झालेली आहेत. अँड thanks for supports us and my friend also for taking care. खरंच आणि अजून सांगायचं झालं तर आम्हाला जे काही गायडन्स करताय, काही जॉब सोडायचं काय बोलायला गेलं तर स्पेशली तुमचं जे काही मार्गदर्शन असतं किंवा फॅमिली मेंबर्सची केअरिंग म्हणा, खरंच थँकफुल फॉर दॅट, फॉर टेकिंग केअर ऑफ ऑल दोज फॅमिली. अँड आम्हाला एक पार्ट तुमच्या फॅमिलीचा बनवल्याबद्दल खरंच धन्यवाद. लास्ट सांगायचं झालं तर यू आर आवर खतरनाक वहिनी. अँड रिअली मनापासून तुम्हाला वाढदिवसाच्या आभारावरून शुभेच्छा. तुमचं पूर्ण आयुष्यात तुम्हाला तुमचे जे काय इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. हॅपी बर्थडे काकी. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे वहिनी. वाढदिवसाच्या राजकारी वहिनींना लाख 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 शुभेच्छा. अँड दिस इज फ्रॉम युअर गोलू. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे वहिनी. दिसते काय व्यवस्थित? माझा खास मित्र प्रवीण पाटील यांच्या मिसेस रुपाली पाटील यांच्याविषयी बोललं तेवढं कमीच आहे. त्यांचा स्वभाव खूप मन मिळावं. मी जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटलो तेव्हा वाटलेलं की आम्ही म्हणजे आमचं एवढं का संभाषण होणार नाही, पण जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्या खूप फ्रेंडली वागल्या, जसं की आम्ही आधीपासून ओळखतो की काय. त्या जेवढ्या शिकल्या आहेत त्याचप्रकारे तेवढ्या उत्तम जेवण ते त्या मस्त बनवतात. अशा या माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हाच स्वभाव त्यांचा आयुष्यभर माझ्या राहू दे हीच देवाकडे प्रार्थना. वहिनी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी ಪ್ರಾರ್ಥನಾ. ವೈನಿ, ನಿಮಗೆ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು. ದೇವರು ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ಪೂರೈಸಲಿ ಅಂತ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ. ಖುಷಿ ಖುಷಿಯಾಗಿರಿ.
birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, dear Rupi. Happy birthday to you. तुलाही माहित आहे, खरं तर हे सरप्राईज तुझ्यासाठी माहीत असलेलं सरप्राईज आहे. न कळत आमच्याकडून हे तुला समजलं गेलं, पण काही प्रमाणात ह्या गोष्टी तुला आवडल्या असतील. काही अनपेक्षित लोकांनी तुला शुभेच्छा दिल्या असतील आणि तुला ते आवडलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि एवढ्या सगळ्या जवळच्या लोकांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ, स्पेशल वेळ या शुभदिनी काढून तुला त्यांच्या शुभेच्छा, त्यांचं प्रेम, त्यांचे अनुभव तुझ्यापर्यंत शेअर केले, त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतो. आणि काही लोकांना काही कारणास्तव त्या शुभेच्छा तुझ्यापर्यंत पोहोचवता नाही आल्या, पण त्यांनी खूप प्रयत्न केला, अशा लोकांचाही खूप आभार मानतो. आणि ॲक्च्युली रुपे, तुझ्याबद्दल बोलायचं म्हणजे काय बोलू मला खरंच कळत नाही आहे. कारण एवढ्या सगळ्या लोकांनी, एवढ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी तुझ्याबद्दल त्यांची मतं व्यक्त केलीत, तुझ्याबद्दल एवढे बोललेत की मला बोलायला असं जास्त स्कोप नाही आहे. पण तरी पण एक छोटासा प्रयत्न करतो. तुझ्याबद्दल बोलायचं झालं तर रुपे, तुला दोनच व्यक्ती खूप जवळून, खूप आतून ओळखतात. एक म्हणजे तुझी मम्मी आणि दुसरी म्हणजे अवनीशचे बाबा, ते पण मीच. तर आमच्या दोघांव्यतिरिक्त जास्त कोणी ओळखलं असेल असं मला वाटत नाही आहे. आणि ज्या काही गोष्टी सांगायच्या असतात किंवा ज्या गोष्टी बोलायच्या असतात ते वेळोवेळी आम्ही बोलतोच, पण तरी पण काही गोष्टींना इथं मुद्दामून हायलाईट करावं असं वाटतंय. ह्या शुभदिनी त्या गोष्टी कुठेतरी रेकॉर्डेड राहतील. आणि तर त्याच काही गोष्टी तुझ्याबद्दल बोलतो मी. तू म्हणजे किंवा तुझं व्यक्तिमत्व म्हणजे एक मनमिळावू, हसतमुख, प्रेमळ आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपलं आपलं असं वाटणारं, त्यांच्या फ्रिक्वेन्सीला स्वतःशी जुळवून घेणारं, असं सगळ्यांना त्या गोष्टीचा हेवा वाटणारं असं आहे. तर मला वाटते असंच ते बहरत राहो, इथून पुढेही त्या गोष्टी कंटिन्यू राहो. आणि अजून एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते, ते म्हणजे तुझ्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, खूप कॅलिबर आहे. एवढी टॅलेंटेड आहेस तू की त्या टॅलेंटचा, त्या पोटेन्शियलचा आणि त्या कॅलिबरचा योग्य प्रकारे वापर करून घे. तुझ्या इच्छा, तुझे ड्रीम्स पूर्ण झालेले मला पाहायचे आहेत आणि मला ते खूप मनापासून आवडेल त्या गोष्टी पूर्ण झालेल्या. तर त्याच्यासाठी केव्हाही कधी काही गोष्टी लागेल तर डेफिनेटली सगळे सोबत असतोच, एस्पेशली मीही असेन. आणि काही गोष्टी ज्या तुझ्या मनात होत्या पण काही कारणास्तव त्या नाही झाल्या, जसं MBA एक असेल. पण मला वाटते MBA शिकता जरी नाही आलं तेव्हा तरी मला वाटते त्याच्या रिलेटेड एक्सपिरियन्स किंवा त्याच्या रिलेटेड थोडं रिडिंग वगैरे करून जर त्या गोष्टी आपण स्वतः जर अंमलात आणलं तर मला वाटतं ते गोष्टी साध्य होईल. आणि तुला स्वतःच्या पायावरती उभं राहिलेलं, इंडिपेंडेंट असलेलं मला पाहायचं आहे. स्वतः काहीतरी बिझनेस किंवा त्याच्या रिलेटेड काही गोष्टी केलेलं बघायची फार इच्छा आहे. तर मला वाटतं ते फार लवकर सत्यात उतरावं अशी इच्छा आहे आणि ते लवकरच साध्य होईल. सेकंडली अजून एक आठवण होते. एक तर कॉलेजमध्ये असताना तुला मी पहिलं कार्ड टाकलं होतं, त्या कार्डवरचा मेसेज ऐकला की तुला हसू येतं, मलाही माहिती आहे. पण तो मेसेज जर आता पुन्हा आठवला तर त्याच्या पाठीमागचं मिनिंग किती डीप आहे ते खरंच लक्षात येतं किंवा त्या गोष्टी मी अनुभवतो.
तो मेसेज पुन्हा एकदा तुझ्यासाठी बोलून दाखवतो. तू हसलीस की फुल उमलतं, तू रुसलीस की फुल कोमेजतं. नेहमी हसत राहा, कारण तुझ्या हसण्यामुळं आजूबाजूचं सराउंडिंग आहे ते खूप एनर्जेटिक होतं. त्या गोष्टीचा इम्पॅक्ट आमच्यावर पण होतो आणि तुझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक लोकांवरती त्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो. तर मला वाटतं तुझं सतत हसमुख असणं आणि एनर्जेटिक असणं मनाला आनंद देणारं आहे. तर सतत तशीच राहा. तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो रुपे. बायको जेनेलिया, रुपी, नावं वेगळी असतील, काही बोललं तर त्या पाठीमागचं प्रेम जे आहे ते तसंच असणार आहे. अजून एक गोष्ट प्रामुख्यानं मला इथं मांडावीशी वाटते. एक म्हणजे जेव्हा मला गरज होती, कठीण काळ होता, त्या कठीण काळात तू समर्थपणे पाठीशी उभी राहिलीस आणि प्रामुख्यानं मला साथ दिलीस. त्यासाठी जेवढे आभार मानावं लागतात किंवा वाटतात तेवढे कमीच आहेत आणि त्याच्यासाठी आयुष्यभर ऋणी राहील मी तुझा. आणि आयुष्यामध्ये खूप सुखी झालेलं, खूप खुश राहिलेलं मला बघायचं आहे. तर माझ्या वाटेचे सुख, माझ्या वाटेचे आनंदाचे क्षण तुझ्या वाटेला येवं. तुझ्यावरचे कठीण क्षण किंवा तुझ्यावरचे दुःख ते माझ्या वाटेला येवं अशी प्रार्थना करतो. आणि आईंचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सोबत राहू दे हीच एक मनोकामना पूर्ण करतो. आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि इथून पुढचे बर्थडे असेच आपण वेगळ्या पद्धतीने आणि एन्जॉयबल करू अशी इच्छा व्यक्त करतो. तर रुपे, पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आय लव्ह यू. आणि अवनीशकडूनही पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि या स्पेशल मोमेंटला, स्पेशल डेला एक सॉन्ग डेडिकेट करावं असं वाटते. तर हे सॉन्ग तुझ्यासाठी. थँक्यू आणि पुन्हा एकदा लव यू. वन्स अगेन मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे.